राज्यातील नागरिकांची धडकी भरवणारी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा जारी केला असून काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. एका बाजूला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील हवामानाचा लहरीपणा आणखी वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व मोसमी पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्याचा परिणाम आता महाराष्ट्रावर दिसून येत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि केरळ किनारपट्टीजवळ सक्रिय झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जात असून हवामान अचानक बदलत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः शेतकरी, प्रवासी आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आता तुमच्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय परिस्थिती आहे? पाऊस सुरू आहे का उकाडा वाढलाय? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा MHW मराठी न्यूज.